वेलकम. शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत? घरी राहा, सुरक्षित राहा, वारंवार हात धुवा, सॅनिटायझर वापरा, स्वतःची कुटुंबाची काळजी घ्या, वस्तू धुवून वापरा, अनावश्यक कारणासाठी बाहेर जाऊ नका. पण त्याचबरोबर आपला अभ्यास मात्र सुरू ठेवायला पाहिजे. चला तर आज आपण अभ्यासाला विषय घेतलेला आहे इयत्ता 12वी अर्थशास्त्र. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या श्री घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर घोडेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर इथे मी कार्यरत आहे. मी सौ बालसिंग संगीता भरतकुमार, अहमदनगर. चला तर आज आपण काय अभ्यासणार आहोत मित्रांनो? तर आपण आज स्वाध्याय सोडवणार आहोत. स्वाध्याय सोडवला म्हणजे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची हे नक्कीच समजेल. स्वाध्याय घेतलेला आहे आपण प्रकरण क्रमांक 1 वरील. प्रकरणाचं नाव आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. आता हे प्रकरण आपलं शिकवून झालेलं आहे आणि पुस्तकामध्ये स्वाध्याय दिलेला आहे, पण कदाचित तुम्ही पुस्तक घेतलं नसेल, म्हणून आज आपण स्वाध्याय सोडवून घेणार आहोत. पाहूया तर स्वाध्याय कसा सोडवायचा ते. स्वाध्याय सोडवताना क्रमाने प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं पण घेतलेली आहे आणि कशी सोडवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे आज. प्रश्न पहिला घेतलेला आहे, योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी एक विधान दिलेलं असेल आणि त्याला पर्याय दिलेले आहेत. त्यातला अचूक पर्याय तुम्ही निवडायचा आहे किंवा ओळखायचा आहे. पाहूया पहिलं विधान काय दिलेलं आहे ते. अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे, की हे विधान दिलेलं आहे आणि त्याची अ, ब, ड असे 4 भाग किंवा पर्याय दिलेले आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, अर्थमिती यापैकी काहीही नाही. आता तुम्ही यातला अचूक पर्याय ओळखायचा आहे, पण त्यासाठी खाली पर्याय दिलेले असतील, पण ते कशा प्रकारे दिलेले असतील ते पाहूया आपण. पर्याय दिलेले आहेत 1, 2, 3, 4. पहिल्यामध्ये दिलेला आहे अ, ब, क. दुसऱ्यामध्ये दिलेला आहे अ, ब. तिसऱ्यामध्ये फक्त अ आणि चौथ्यामध्ये वरीलपैकी एकही नाही. आता तुम्हाला नेमकं उत्तर माहिती पाहिजे की अर्थशास्त्राची अशी शाखा की जी फक्त संसाधन वाटपाशी संबंधित आहे. मग याचं उत्तर काय आहे? तर पहिलं अ उत्तर आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्र, अर्थमिती आणि यापैकी काही नाही, हे 3 उत्तर याला लागू होत नाहीत. मग अ उत्तर तुम्हाला सापडलेलं आहे. पर्यायामध्ये दिलेलं आहे का पाहू आपण. 3ऱ्या क्रमांकाला दिलेले आहे फक्त अ, म्हणजे इथे उत्तर आहे. म्हणून आपलं उत्तर काय ओळखलंय आपण अचूक? 3रं उत्तर फक्त अ, म्हणजे तुम्ही फक्त तो क्रमांक नोंद करायचा आहे. 3रं फक्त अ. पण विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, योग्य पर्याय निवडा अशा प्रकारचा वस्तुनिष्ठ प्रश्न असेल तर तुम्ही फक्त क्रमांक टाकून त्याचं उत्तर आहे ते नोंद करता. खरं तर ती अयोग्य पद्धत आहे. त्याचं कारण असं, जर तुमचा क्रमांक टाकायचा जर चुकला तर उत्तर चूक ठरू शकतं. म्हणून तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये काय करायचं आहे, तर पूर्ण विधान लिहायचं. ते विधान लिहिल्यानंतर खाली उत्तराचा पर्याय लिहायचा आहे, की 3रा पर्याय आणि मग फक्त अ, असं एवढं नोंद करायला फारसा वेळ लागत नाही. बाकी लिहायचे पर्याय नाही आहेत तुम्ही, पण विधान लिहायचं आहे आणि उत्तराचा योग्य पर्याय लिहायचा आहे. विधान लिहायचंच आहे हे ध्यानात ठेवा. दुसरं विधान पाहूया आपण. सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना. आता 4 अ, ब, क, ड 4 पर्याय दिलेत. त्यातली कुठली संकल्पना सूक्ष्म अर्थशास्त्रातली आहे ती आपल्याला ओळखायची आहे आणि त्यासाठी पर्याय पण दिलेले आहेत. पर्याय दिलेले आहेत 4, ब, क, ड आणि अ, ब, क आणि क, ड. आता तुम्ही यातले पर्याय ओळखायचे. राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास तर समग्र अर्थशास्त्रात केला जातो किंवा स्थूल अर्थशास्त्रात. सामान्य किंमत पातळीचा अभ्यासही स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. घटक किंमत, उत्पादन घटकांच्या किमतीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. उत्पादनाच्या किमतीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. म्हणजे 2 आपल्याला गोष्टी सापडल्यात, एक तर घटक किंमत आणि दुसरं उत्पादन किंमत.
मग क आणि ड आहे का पर्यायामध्ये? आहे. 4 क्रमांकाचा जो पर्याय दिलेला आहे तेच आपलं उत्तर. चौथं क आणि ड. मग तुम्ही विधान लिहायचं आहे आणि त्याच्या खाली उत्तर लिहायचं आहे. असं क्रमांक 4चा पर्याय क ड असं संपूर्ण लिहायचं आहे. बाकी हे पर्याय लिहायची गरज नाही, पण विधान मात्र लिहायचं आहे. पुढचं विधान पाहूया आपण. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. सूक्ष्म अर्थशास्त्रात कोणती पद्धत वापरली जाते पाहूया आपण. राशी पद्धत स्थूल अर्थशास्त्रात वापरली जाते. समग्र पद्धतही स्थूल अर्थशास्त्र. नंतर विभाजन पद्धत जी वापरली जाते ती मात्र सूक्ष्म अर्थशास्त्रात वापरली जाते आणि सर्वसमावेशक पद्धत मात्र स्थूल अर्थशास्त्रात वापरली जाते. पाहूया आता पर्याय काय दिलेले आहेत. पर्यायामध्ये दिलेलं आहे अ क ड ब क ड फक्त क आणि फक्त अ. आता आपल्याला उत्तर सापडलेलं आहे फक्त क. मग आपण त्या उत्तराची नोंद करायची आहे. तिसरा आकडा लिहायचा आणि फक्त क. विधान लिहायचं आणि फक्त या उत्तराची नोंद करायची आहे. पुढचं विधान पाहूया आपण. स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करते. पाहूया कोणकोणत्या संकल्पनांचा अभ्यास करते. संपूर्ण अर्थव्यवस्था, आर्थिक विकास, एकूण पुरवठा, उत्पादन किंमत. आता इथे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात होतो, आर्थिक विकासाचाही होतो, एकूण पुरवठ्याचाही होतो, पण उत्पादनाचे घटकांच्या किमती ज्या आहेत त्या मात्र सूक्ष्म अर्थशास्त्रातलं आहे. म्हणून इथले पहिले 3 पर्याय दिलेले ते बरोबर आहेत. आता पाहू पर्यायात आहे का नोंद. पर्याय दिलेले आहेत अ ब क, ब क ड, फक्त ड आणि अ ब क ड. आता इथे आपल्याला माहिती आहे अ ब आणि क हे 3 उत्तर बरोबर आहेत. म्हणून आपला पहिला पर्याय जो आहे तो उत्तराचा तो बरोबर आहे. तो उत्तर आहे पहिला पर्याय अ ब आणि क. विधान लिहायचं आणि हे उत्तर लिहायचं. पुढचं विधान आपण पाहूया. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. आता स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे ती उपभोग फलन स्थूल अर्थशास्त्रात अभ्यासलं जातं, गुंतवणूक फलन स्थूल अर्थशास्त्रामध्ये, वैयक्तिक मागणी मात्र आपण अभ्यासलेलं आहे सूक्ष्म घटकामध्ये, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यास होते, आणि रोजगार पातळी स्थूल अर्थशास्त्रामध्ये. म्हणजे आपले पर्याय जे आहेत त्यात आहे का उत्तर शोधू आपण. पहिला पर्याय आहे अ ब ड आणि हाच उत्तराचा पर्याय आहे पहा. उपभोग फलन, गुंतवणूक फलन आणि रोजगार पातळी. मग तुम्ही काय करायचं आहे, विधान लिहायचं आणि उत्तर लिहायचं आहे. 1 अ ब आणि ड हे 3 क्रमांक द्यायचे आहेत. आता पाहूया पुढचा प्रश्न कोणता आहे तो. आता प्रश्न क्रमांक 2 आहे सहसंबंध पूर्ण करा. की 2 बाबी दिलेल्या असतील त्यातला संबंध आपण सांगायचा आहे. पाहूया आपण पहिलं विधान काय दिलंय. नंबर 1 सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध कुणाशी आहे, विभाजनाच्या पद्धतीशी. आता मग स्थूल अर्थशास्त्राचा संबंध कोणत्या पद्धतीशी आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर ती आहे राशी पद्धत. सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध आहे विभाजन पद्धत आणि स्थूल अर्थशास्त्राशी राशी पद्धत. दुसरं विधान आहे सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात एका झाडाचा अभ्यास केला जातो, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर संपूर्ण जंगलाचा. उत्तर येईल आपलं जंगल. आता तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे की एक बाब दिलेली असते त्याचा सहसंबंध दाखवलेला असतो, पण दुसऱ्या बाबीची चौकट रिकामी दिलेली असते. ती रिकाम्या चौकटीत तुम्ही उत्तर लिहायचं आहे आणि पूर्णपणे विधान लिहायचं आहे. हे फक्त उत्तरच नोंद करायची नाही इथे पण. तिसरं विधान स्थूल अर्थशास्त्र, उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. तसं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय उत्तर येईल, तर वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत अभ्यासले जातात. किंवा आणखी हे पण देऊ शकता उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत किंवा आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. हे उत्तर लिहिलं सूक्ष्म अर्थशास्त्राचं सहसंबंध म्हणून तरी चालू शकेल. पर्याय इथे 2-3 येतात. पुढचं विधान आहे मॅक्रोस. आता ग्रीक नाव आलेलं आहे हे. मॅक्रोस स्थूल अर्थशास्त्राला म्हणतात. मग मायक्रोस त्याचं उत्तर येणार आहे अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र त्याला म्हणतात मॅक्रोस आणि सूक्ष्म अर्थशास्त्राला म्हणतात मायक्रॉस. 5वी संकल्पना पाहूया आपण सहसंबंधासाठी. सर्वसाधारण समतोल सूक्ष्म अर्थशास्त्र. तर
सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणता समतोल आहे? आंशिक समतोल. अशा प्रकारे विधान लिहायचं आणि चौकटीमध्ये तुम्ही उत्तर लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 3. खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. आता खाली काही उदाहरणं दिलेली असतील आणि त्या उदाहरणाची संकल्पना ओळखायची आणि ती स्पष्ट करायची आहे. आता मागचे प्रश्न 1-1 गुणांच्यासाठी होते, पहिला आणि दुसरा. आता हा तिसरा प्रश्न मात्र 2-2 गुणांच्यासाठी असेल. 2 गुण कशाचे असतील तर 1 गुण असेल संकल्पना ओळखायला आणि दुसरा गुण असेल ती संकल्पना स्पष्ट करण्यासाठी. विधान पाहूया आपण काय दिलेलं आहे. 1. गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. आता हे विधान दिलेलं आहे, मग त्या विधानाची संकल्पना तुम्हाला अगोदर ओळखायची आहे. उत्तरामध्ये काय करायचं आहे? तुम्हाला अगोदर संकल्पना ओळखायची आहे आणि नंतर ती स्पष्ट करायची आहे. तर आता ही कोणती संकल्पना आहे या उदाहरणामध्ये? तर या गौरीने काय केलेलं? स्वतःच्या उत्पन्नाची माहिती गोळा केली, म्हणजे वैयक्तिक घटकाचा तिने अभ्यास केलेला आहे. मग आपण संकल्पना काय लिहायची आहे? वैयक्तिक घटकाचा अभ्यास. आणि यानंतर खालच्या ओळीला तुम्ही लिहायचं आहे संकल्पनेचे स्पष्टीकरण. लक्षात आलंय? आता तुम्ही पहिल्यांदा संकल्पना कोणती ती ओळखली, ते लिहिलेली आहे वैयक्तिक घटकाचा अभ्यास, त्याचा तुम्हाला 1 गुण मिळेल. आणि त्याच्या खाली लिहायचं संकल्पनेचे स्पष्टीकरण. आता त्या संकल्पनेचं स्पष्टीकरण करायचं आहे 2-4 ओळीमध्ये. मग ते स्पष्टीकरण केलं की तिथे 1 गुण मिळेल. आता इथे स्पष्टीकरण काय करता येईल आपल्याला की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या विशिष्ट घटकाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला की तो वैयक्तिक घटकाचा अभ्यास होतो. म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या वैयक्तिक घटकाचा अभ्यास केला जातो? उदाहरणार्थ वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक बचत, विशिष्ट वस्तूची किंमत, अशा लहान लहान घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणूनच याला म्हणायचं वैयक्तिक घटकाचा अभ्यास. लेखन करताना अशा प्रकारे विधान लिहायचं, संकल्पना ओळखून त्याचं समोर उत्तर लिहायचं आणि खाली संकल्पनेचं स्पष्टीकरण करायचं आहे. पुढचं विधान पाहूया आपण. रमेशने उत्पादनविषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवले. उदाहरणार्थ काय आणि कसे उत्पादन करावे. आता ही संकल्पना दिलेली आहे, त्याचं उत्तर कसं लिहायचं पाहूया. अगोदर संकल्पना ओळखायची आहे. मात्र संकल्पना ओळखताना विचार करायचा की उत्पादनाचे सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवलेले आहेत, म्हणजेच मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय ही संकल्पना आहे. ही बाजार व्यवस्था कशी आहे? मुक्त. इथे सरकारचा हस्तक्षेप नाही आहे. तो व्यक्ती स्वतःच्या व्यवसायासंबंधी स्वतः निर्णय घेत आहे. काय उत्पादन करायचं, कसं उत्पादन करायचं हे निर्णय तो घेतोय. म्हणूनच मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय घेतोय तो. आणि मग याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे खाली. दुसरा गुण तिथे मिळेल तुम्हाला की मुक्त बाजार अर्थव्यवस्थेत व्यावसायिकाला उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता वाढवायची असते. त्यासाठी अनेक निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय म्हणजेच मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय असतात. व्यावसायिकाला जो व्यवसाय करतो त्याला कोणकोणते निर्णय घ्यावे लागतात? किंमत, उत्पादन खर्च, वेगवेगळे असे निर्णय घ्यावे लागतात. आणि या निर्णयामध्ये सरकारचा किंवा कुठल्याही यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. म्हणून ती मुक्त बाजार व्यवस्था अर्थव्यवस्था असते. हे झालं दुसरं विधान. तिसरं विधान घेऊया आपण. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. शबानाने काय केलंय? आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन दिलं आणि कर्जावरील व्याज दिलं. आता या उत्तरामध्ये उदाहरणाची आपल्याला प्रथम संकल्पना ओळखायची आहे. आता उत्पादनाचे 4 घटक आहेत, त्यामध्ये तिने काय दिलेलं आहे? वेतन दिलं आणि व्याज दिलं. मग यालाच आपण काय म्हणायचं आहे? उत्पादन घटकांचे मोबदले देणे. की 4 उत्पादनाचे घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. आणि त्यांना मिळणारे मोबदले आहेत खंड, वेतन, व्याज आणि नफा. त्यातले 2 मोबदले तिने दिलेले आहेत. म्हणूनच ही संकल्पना आहे उत्पादन घटकांचे मोबदले देणे. आणि त्याचं स्पष्टीकरण कसं करायचं आहे आपण की वस्तूच्या उत्पादनासाठी 4 घटक आवश्यक असतात
आणि या घटकांना उत्पादनाच्या प्रक्रियेत काम करावं लागतं, सहभागी व्हावं लागतं आणि त्याबद्दल त्यांना अनुक्रमे खंड, वेतन, व्याज, नफा हे मोबदले प्राप्त होतात. एवढं स्पष्टीकरण इथे करायचं आहे. पुढची संकल्पना आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इथे 4 गुणांच्यासाठी हा प्रश्न असेल. पहा प्रश्न कसे असतील तर 1. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता हा प्रश्न आपला झालेला आहे. आता इथे जर 4 गुणांच्यासाठी प्रश्न आलेला असेल तर वैशिष्ट्यांच्यापैकी 8 वैशिष्ट्यांच्यापैकी तुम्ही 4 ते 5 लिहा किंवा एखादं जास्त लिहिलं तर हरकत नाही, 6 लिहू शकता. पण जर 8 गुणांच्यासाठी प्रश्न येऊ शकतो, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, असा जोडून प्रश्न आला तर शेवटचा 6वा प्रश्न असेल तो आणि 8 गुणांच्यासाठी असेल. इथे मात्र तुम्ही 8ही गुणांचं स्पष्टीकरण, 8ही मुद्द्यांचं स्पष्टीकरण केल्यास तुम्हाला 8 गुण मिळू शकतात. म्हणजे इथे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा असा प्रश्न असेल. आता यात व्याख्या विचारली नाही, परंतु तुम्ही ती व्याख्या लिहायची आहे. वरती सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय एक व्याख्या लिहायची आणि मग या मुद्द्यांचं स्पष्टीकरण थोडक्यात करायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. इथे पण जर 4 गुणांच्यासाठी आला प्रश्न तर तुम्ही 4 ते 5 मुद्दे लिहिले तरी चालू शकेल. त्याचं स्पष्टीकरण पण करायचं हे लक्षात घ्या. इथे पण तुम्ही स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या लिहायची आणि 4-5 मुद्द्यांचं स्पष्टीकरण करायचं थोडक्यात. जर 8 गुणांच्यासाठी प्रश्न आला की स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ते सांगून त्याचे महत्त्व स्पष्ट करा. 8 गुणांचा प्रश्न 6वा जो दीर्घ प्रश्न आहे तिथे आला तर मात्र तुम्ही इथे व्याख्या पण लिहायची आणि या 7ही गुणांचं स्पष्टीकरण करायचं आहे. या 7ही बाबींचं स्पष्टीकरण करायचं आहे हे लक्षात घ्या. मोठा प्रश्न असेल तर किती लिहायचं, किती गुणांच्यासाठी प्रश्न विचारलेला आहे हा विचार करून तुम्ही उत्तर जर लिहिलं तर तुम्हाला 3 तास नक्कीच पुरेसे होतील. नाहीतर तुम्ही अनावश्यक कारणासाठी जर अधिक उत्तर लिहित बसला तर तुम्हाला वेळ पुरणार नाही. गुण किती आहेत आणि त्याला उत्तर किती लिहायचं, उत्तर अपेक्षित किती आहे हे तुमच्या लक्षात येणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. इथे पण जर 4 गुणांच्यासाठी प्रश्न आलेला असेल तर केवळ हे 4 मुद्दे स्पष्ट केले तरीच चालेल. हे आपले झालेलं आहे स्पष्टीकरण. स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या द्यायची आणि 4 मुद्द्यांचं स्पष्टीकरण करायचं. पण जर असा प्रश्न आला स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ते सांगून व्याप्ती स्पष्ट करा तर मात्र व्याख्या आणि या मुद्द्यांचं व्यवस्थित संपूर्णपणे स्पष्टीकरण तुम्हाला करावं लागेल. पण बहुधा हा प्रश्न जो आहे तो 4 गुणांच्यासाठीच येतो. 8 गुणांच्या ठिकाणी हा प्रश्न बऱ्याच वेळेला नाही, अजूनपर्यंत तरी गेलेला नाही. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. पुढचा प्रश्न आपण पाहूया. खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात, कारण स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर हा जो प्रश्न आहे अतिशय सोपा आहे, पण बरेच विद्यार्थी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात अशा कारणासाठी की 5वा प्रश्न हे वेळ संपत आलेला असतो, घाईघाई या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून निघून जातात. तसं करायचं नाही आहे. खरं तर इथे 3 विधानं विचारली जाणार आहेत तुम्हाला 4-4 गुणांच्यासाठी. तर 1 गुण त्यातला 4 पैकी 1 गुण फक्त विधानाशी सहमत आहात किंवा सहमत नाहीत याच्यासाठी 1 गुण आहे. म्हणजे चुकीबरोबर जसं लिहितो आपण, चूक आहे बरोबर आहे ते ओळखून तुम्ही लिहायचं. चूक असेल तर सहमत नाही, बरोबर असेल तर सहमत आहे असं लिहिलं तरी चालू शकतं. पाहूया आपण उदाहरणासह माहिती घेऊया. आता इथे काही विधानं दिलेली आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. आता हे विधान तुम्हाला माहिती आहे चूक आहे, कारण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. मग तुम्ही काय करायचं आहे की हे विधान लिहायचं आणि त्याच्या खाली लिहायचं आहे सहमत आहे असं वाक्य पूर्ण लिहायचं आहे आणि मग त्याच्या खाली मुद्दा लिहायचा आहे सकारण, कारण इथे म्हटलं आहे सकारण स्पष्ट करा. आणि मग तुम्ही सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती लिहायची की जी मर्यादित आहे, ते 2-4 मुद्दे असतील ते मांडायचे आहे. पुढे स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. आता
वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास तर सूक्ष्म अर्थशास्त्रात होतो, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे हे विधानच चूक आहे. मग तुम्ही लिहायचं असहमत आहे किंवा सहमत नाही, कुठलंही वाक्य लिहिलं तरीच चालेल. आणि मग त्याच्या खाली लिहायचं आहे सकारण. तिसरं विधान, स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. बरोबर आहे विधान, हे दोन्हीमधला फरक आहे. मग तुम्ही लिहायचंय बरोबर किंवा बरोबर न लिहिते सहमत आहे आणि मग त्याचं कारण लिहायचं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते. इथे तुम्ही सहमत आहात किंवा सहमत नाहीत हे विधान लिहायचं आहे अगोदर आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. सहमत आहात किंवा नाहीत यासाठी 1 गुण असेल आणि स्पष्टीकरणासाठी 3 गुण असतील. त्या स्पष्टीकरणात सुद्धा 3 ते 4 मुद्दे यायला पाहिजेत, तर तुम्हाला 4 पैकी 4 गुण सहज मिळू शकतील. आता इथे एक मुद्दा असा आहे की जर तुम्हाला याचं स्पष्टीकरण येत नसेल तर सहमत आहात किंवा नाहीत हे तरी लिहा. त्याचा 1 गुण का घालवता? आणि तुम्हाला 3 विचारलेले आहेत पण तुम्ही 5ही विधानांच्या खाली सहमत आहे किंवा सहमत नाही यापैकी जर 1 वाक्य लिहिलं तर तुम्हाला सहजपणे 3 गुण मिळू शकतात इथे. हे लक्षात ठेवायचं आहे. शेवटचा प्रश्न आहे सविस्तर उत्तरे लिहा. 6वा प्रश्न हा दीर्घ प्रश्न असतो 8 गुणांच्यासाठी. पाहूया आपण प्रश्न कशा प्रकारचे असतात. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यांसह स्पष्ट करा. आता मग इथे तुम्ही सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या लिहायची, स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या लिहायची आणि मग त्याचं महत्त्व स्पष्ट करायचं, वैशिष्ट्य लिहायची, मुद्दा लिहायचा आणि त्याच्याखाली त्याचं स्पष्टीकरणसुद्धा लिहायचं आहे व्यवस्थितपणे. हा झाला आपला स्वाध्याय पूर्ण. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओच्या खाली तुम्हाला जो भाग समजला आहे ती कमेंट करा किंवा समजला नाही ती सुद्धा कमेंट करा किंवा कुठल्या भागावर तुम्हाला अधिक माहिती हवी आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. म्हणजे मी त्याच्यावर आणखी व्हिडिओ बनवेल. आणि तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर मी व्हिडिओ बनवलेले आहेत ते नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप येईल. मी तुम्हाला लिंक पाठवायची आवश्यकता राहणार नाही. म्हणजेच चॅनल सबस्क्राईब केल्यास, बेल आयकॉन दाबल्यास तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. अभ्यासाला खूप खूप शुभेच्छा.